तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे। तर कामं ते आवरलेली आहेत। आज खूप वातावरण थोडं ढगाळ पण झालेले आणि चला तुम्हाला जेवायचं आहे? नाही हे भात आहे ना, हे खराब होईल, तुम्हाला ते पण फ्राय करू। चांगलाच भात आहे, त्याला छान असं फोडणी ते दिल्यावर चांगले लागते। भरीत दुपारी खाऊ का? नाही नाही, भरीत गरमच चांगलं लागते तरी। हे बघा भरीत भात खूप होते ना, गरम गरम भरीत एवढं छान लागते ना। त्यासोबत बाजरीची भाकर पाहिजे, पण उन्हाळ्यात काही बाजरीची भाकर काही खाऊ वाटत नाही। तर आता ज्वारीच्याच भाकरी केलेल्या आहेत। उन्हाळ्यात गरम मस्त भरीत आणि गरम बाजरीची भाकर खूप छान लागती। तर रात्रीचा थोडा भात पण आहे, तर त्याला छान असा फोडणी ते दिल्यावर चांगलं लागतंय। आणि कैऱ्या पण कापलेल्या आहेत, अर्धी भाकर देऊ का? भाकर खाऊस तर भात फ्राय होते। हे बघा यांनी जांभळं आणलेले आहेत, दिसले? फोटो काढते, जांभळासोबत फोटो काढते। हे आईला आणलेले जांभळं, त्यांना आहे शुगर। तर शुगरचं माणूस काय जांभळं खातच नाही, शुगरचं माणूस आंबे खातात शुगर वाढायला। ते काय करतात, फक्त आणायला लावलेत बरं का, आणि एक दोन जांभळं खाल्लेत। तर असं म्हणते डॉक्टर पण की शुगरसाठी चांगले आहेत जांभळं ते। तर त्या काय जांभळं एक दोनच खातात म्हणतात, दाताला खूप असं दात कळकतात। आणि आंबे मस्त खातात म्हणतात, आंबे ते खाऊ वाटतात। तर आता त्यांचे आंबे खाऊन खाऊन शुगर वाढलेली आहे। तर राजवीर आणि आई दोघेही गेलेले आहेत दवाखान्यामध्ये शुगर चेक करायला। हे जांभळं एवढे छान आहेत ना, हे राई जांभळ आहेत, राई जांभळ मीठ लावून लय भारी लागतात। आणि मस्त असा हे वांग्याचं मस्त असं भरीत ते केलेलं होतं सकाळी, हिरव्या मिरचीमध्ये खूप छान होतंय। तर आता एक भाकर त्यांची थोडी, एक नाही अर्धी देते, अर्धी भाकर खाईपर्यंत एवढा भात मी छान असा कांदा मिरची टाकून पोह्यासारखा खूप छान होते, वेस्ट पण जात नाही आणि चांगलं पण लागते। चला मी एवढा भात ते फ्राय करते, मग बोलूयात आपण। आणि प्रांजल गेली वाटते आंघोळीला, आणि माझं जेवण झाले। तुम्ही कितीला? 9ला उठलात आणि प्रांजल उठली आता, ती गेली आता आंघोळीला। तिला म्हणलं आता तूच आंघोळ कर, तर तिला आता मी काय आंघोळ ते घालत नाही, तुम्हाला नंतर मी दाखवते प्रांजलला। भाताला कांदा हिरवी मिरची आणि कढीपत्ता आणि कोथिंबीर घेतलेले। तर चला आता फ्राय करू, कारण की असा भात जर उरलेला असला ना तर मी काय टाकून देत नाही, एक तर कधी माझ्याकडून उरत पण नाही, मी बरोबर लागते तेवढंच मापानेच करत असते। पण होतं एखाद्या वेळेस कमी जास्त। अशी जिरे मोहरी भाजून घेऊ, चालेल। असा कढीपत्ता ते भाजून घेतला ना पोह्यासारखा छान होते। सगळं टाकायचं आपण जे पोह्यात टाकतो ते, फक्त शेंगदाणे नाही। असा फ्राय भात छान होते। झाली आंघोळ? ते तुला जांभळं ठेवलेत का ते? काय प्रांजलला जांभळं आणलेले माहीतच नाही, काल आणलेले होते आणि तसेच ते फ्रीजमध्ये ठेवलेले होते। चला, मीठ टाकल्यावर काय होते, कांदा लवकर भाजते, भातात पण असते मीठ, थोडं टाकल्यावर जरा चव येते, खारट नाही होत। थोडा भाजून घेते मग हळद टाकते। जांभळं घेऊन गेली वाटते हो तिकडं ते प्लेट। असं याच्यामध्ये पांढरा दिसत असेल, हळद टाकलेली आहे आणि कोथिंबीर ते टाकून छान होते असा पोह्यासारखा। तर आता एवढा परतून घेते आणि त्यांना देते। प्रांजल आंघोळ करून आली, तिला म्हणलं जांभळे खायचे का, तर तिनं काय केलंय, आखी जांभळाची प्लेटच घेऊन गेली। आणि ते आईला शुगर आहे, आई काय जास्त जांभळं खात नाहीत। आता आंब्याचं सीझन आहे तर आंबे खातात, आणि आता वाढली त्यांची शुगर, तर गेल्यात राजवीरला घेऊन। चला मी त्यांना देते एवढा। सकाळी माझा स्वयंपाक ते झालता, सगळं मी किचन आवरून घेतलं, भांडे ते लावून। आणि असं डबल डबल राडा झाला ना, मला लई राग येते बाबा हे असं। एक तर सोबत सगळे जेवायला असले, सगळे भांडे पण घासून निघतात।
तर आता परत दुपारचं आता वेगळंच, आता ते राजवीर आल्यावर त्याचा वेगळाच राडा. सगळं मी पुसून ते घेतलं होतं, सगळे भांडेसुद्धा झालते बघा. हे भांडे गिंडे काहीच नाहीत. आता परत मला आवरणं लागल. एवढा छान भात झालाय ना, प्रांजलला आता आलती मग ते पोह्यासारखंच झालेत. चला मी त्यांना देते. तुला खायचे थोडे काय? बघा यांनी यूट्यूब लावलेले, यूट्यूब सुरू, यूट्यूब कोकणमधलं ना. आम्ही जास्त करून कोकणचे जे यूट्यूबर्स आहेत ना, तर त्यांचेच व्हिडिओ जास्त बघतो. हे बघा कुठलंही छान आहे. तेवढं जांभळं खाऊ नको हा, आईला राहू दे. ए तू खा ना अर्धा भात, खा आता तेवढा. कोण नाही खाणार, आमचे जेवण झालेत, जेवण झालेले. भारी ब्लॉगिंग आहे. वेळ लागला रे तुम्हाला दवाखान्यातून यायला? पेशंट तुमचा कितवा नंबर होता? माहित नाही, ते नंबर नसतं, डायरेक्ट सांगते. असं आहे का? म्हणजे हा अगोदर आई गेलं तर सकाळी रक्त तपासायला, नंतर जेवण झाल्याच्या नंतर. हे बघा, हे प्रांजलचा आमच्या अभ्यास चाललाय. तिनं नाही का अगोदर राजवीरचा घेतलाय बोर्ड, हे स्टडी टेबल. राजवीरचे तिचे लागले भांडणं ते चार्जरमुळं. तर राजवीर म्हणला माझा स्टडी टेबल ठेवून दे. तिनं ठेवून दिला आणि काढलाय आणि ते पाते कटक्याने आणि व्यवस्थित पुसलाय. आंघोळ झाली, केस पण नाही विंचरू दिले. तिला म्हणलं आता येईल का चांगलं अक्षर? तुला जेवायचं नाही का रे? चल. हे बघा, हे बघा आमच्या प्रांजलचं अक्षर. आता जशा शाळेला सुट्ट्या होत्या ना, तर तसा काही तिनं अभ्यास पण नव्हता केला. तर तिचा काय होत होतं, असा हातच वळत नव्हता, चांगलं अक्षर काढत नव्हती. तर आता तिला 2 दिवस झालं मी म्हणलं आता सारखं आता 8-10 दिवसावर तुझी शाळा आता भरणार आहे, आता अभ्यास करत बस. चल ना, जेवायचं नाही का तुला? काय केस झाले आणि काय अवतार आहे हे. चल आधी केस ते विंचर बरं. आ केस कापले ते कसले झाले ते मागून पण. चल ना आता बसते. मग ते एवढं पेजली मग मी तुला. जेवायचे का? आणि हे चैन ग असं कोणी हरवते ना, हे चैन घातलेले. हे बघा ह्या पोरीनं असे काढून ठेवते चैन, हे अजिबात पायात ठेवत नाही. घातले की लगेच हे करते. हा मस्त आहे चार्जिंग. आणि मग तू त्याला का द्यायना झालीस चार्जर? मग काय झालं दिलंस तर? काय देत नाही? देईन ना मग, तू दिल्यावर ते पण देत आहे ना. तू अगोदर त्याला काहीतरी केलं असेल म्हणून ते देत नव्हता. त्याचा बंद पडलाय ना फॅन. त्याचं मला काय माहिती. मग तुझं आहे तर दे ना त्याला. हा ते काय खायला लागलं काय जाऊन तुझं चार्जर? नाही, ते खराब पण केलं. आधी तर घेतलं होतं ना त्या दिवशी, आणि मग नंतर मागून इतका ह्याचा फोन घेतलाय, नंतर शेवटी दिलंय ते. मग काय झालं दिलं ते? नाही, खराब पण केलंय ते चार्जर. इतक्या हळूहळू चार्जर होईल त्याची. अगं त्याने काही नाही खराब केलं, नुसतं लपवलं होतं तुझं. लपवलं होतं? त्याकडे होतं चार्जर, ते माझं लपून ठेवलं होतं ते. बरं ठेवलं असेल मग. तू काहीतरी कुटाणा केला असेल ना, त्याची वस्तू घेतली असेल. बघा आता घुंगरूच आणलेत आणि पायाला लावलेत. त्या दिवशी चैनाला लावले होते. आणि म्हणते आपण रोज उसाचा रस प्यायला जातात ना, तर तिथं असेच घुंगरू वाजतात. तर स्वतःलाच लावलेत. तिला म्हणलं तू काय एखादी गाय बीस? हे बघा आमच्या प्रांजलचा अवतार बघा, कसे केस नीन झालेत. आंघोळ ते केली. हे बघ, हे तुला पण किती झालंय. माझा पण बघा कसा अवतार झालाय. घरात असल्यावर लई होते असं. आता कंटाळा आलाय आज मला खूपच. रोज रोज तेच उठा, सकाळी झाडून दे, सगळं काढा, स्वयंपाक करा, कपडे धुवा, रोज 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 उठा आणि तेच आपले घुंगरू येते माझं. हे आहे ना मम्मी, काम सुरू असते आपलं. तर आज मला नुसता कंटाळा आलाय. तरी काम ते आवरून बसले. तर मला कपाट पण आवरायचं होतं. म्हणलं जाऊ दे बाय आता पडू. तर म्हणलं करता येईल उद्या नाही तर परवा. कपाट आवरायचं, कपाटात पण खूप राडा झालाय. तर बघा आज माझा असा अवतार होऊन बसलेली आहे मी. कंटाळा येते हो कधी कधी कामाचा. रोजच उठायचं तेच, उठ रे काय म्हणते दंदान तेच चिंदा का काय.
ते मागं पाय माझं झाले. खेळणी बनवलेली हे बघा ही अशी हे बघ. पसारी काढते ना हे बघ, हे पसारी इथं ठेवून पसारा. लेझर झाली बघा मी. हे बाई इथं एक काय पण करते हे बनवलंय ते आणि त्याचं चार्जिंग ही त्याचंही नाही हा नाही माझा फॅन आहे ते आणि त्याचं पण छान आहे. तर ती काय झालंय राजवीरचं चार्जर हिने नाही का लपवलंय, तूच लपवलं असेल. मी नाही लपवलं मग कुठे गेलं त्याचं? मला काय माहिती तर दोघांचे भांडण्यात आणि हिचं चार्जर आहे ना तर ही द्यायला झाली त्याला चार्जिंगला लावायला त्याचा पंखा, कारण की लाईट गेली. थांबा मी दाखवते माझं चार्जर हे बघा ह्या रूम हे इथं माझं चार्जर हे चार्जर आहे माझं हे बघा. मग दे ना त्याला चार्जिंगला लावायला. चल तू तुझा काय कर, दे आता माझा मोबाईल दे. हा तू चल तुझा काय कर, अभ्यास कर. हे बघा अभ्यासाला बसली, एक स्टडी टेबल ते जेवायचं. हा द्यायला लागली बघ चार्जर द्यायली. थँक्यू म्हण तिला. थँक्स हा लाव आता चार्जिंगला, लाईट गेल्यावर लागतंय ना असं. माझं तर फुल चार्ज तुला नाही का जेवायचं? आहे संध्याकाळचे 5 वाजले होते, 5-5:30. चहा वगैरे झाली संध्याकाळची आणि स्वयंपाकाची पण तयारी वगैरे करायची होती. म्हणलं आता काय स्वयंपाक ते करावं, रोजच प्रत्येक महिलांना पडलेला प्रश्नच असतोय. तर शुक्रवार असल्यामुळे आज मग त्यांनी चिकनच आणायला गेले होते. म्हणजे चिकन आणून, आणखी मुलांना पण आवडते. आणि एवढं गार वारं सुटलं होतं ना, तर गॅलरीतून असं घरात पण जावं वाटत नव्हतं. एवढं नॅचरल वारं खूपच असं गार वाटत होतं, कूलरपेक्षा भारी. आणि जशी कूलरची हवा आहे, म्हणजे जशी ही बाहेरची हवा लागते तशी काही कूलरची हवा काही लागत नाही. तर थोडा वेळ उभा राहिलो होतो तसं. संध्याकाळची जेवणं वगैरे झालेत, एवढं गार वातावरण झालंय ना, तर आम्ही आलेलो आहोत गच्चीवर. हे बघा शेजारचं कसं कुत्रं पण ओरडतंय, एवढं गार गार वाटतंय एकदम. हे बघा प्रांजल सुद्धा आहे. नॅचरल हवा आहे रे, हा. थंड हवा एकदम. मला वाटतं गेवराई साईडनं पाऊस पडलाय. घरात फॅनची हवा आणि कूलरच्या हा हे हवेपेक्षा बघा कशा विजा चमकतात ही मागं. हवा लय भारी नॅचरली. नॅचरली हवा आहे. असं वाटतं इथं झोपावत गच्चीवर. हा ना, गच्चीवर झोपा वाटायला ना. हे राजवीर हा. राजवीर आलता वरून, काय करतंय दगड मारले त्यांनी एका त्या भाजी मंडीच्या तिथे, आणि शेजारी पण काही फेकतंय. त्याला आम्ही ओरडलोत ना, तर तो पळून गेला खाली रुसून. हे बघ किती विजा चमकायला. तू काय करायली खाली? राजवीर गेला वाटते. गेला गेला. ही मागची साईड, एक्झॅक्ट घराच्या पाठीमागे. लपला नाही ते, कशाला लपन ते बघा. तिला वाटते की ते लपलाय. हे बघा सांग सांग. लाईटच गेली. पूर्ण अंधार आहे. आणि ह्या साईडनी बघा विजा बघा नाही कशा चमकायला लागल्यात ह्या साईडनी. म्हणून एवढं थंड वातावरण झालेलं आहे. आणि हे गेवराई साईडनी तर किती काळा आभाळ आहे बापरे. इकडे जास्त चमकतात ते बघा. जालना रोड साईडला, गेवराई साईडला. व्हिडिओ आता इथेच एंड करूया. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.